इन्शुरन्ससाठी स्वतःच्याच गाडीची चोरी. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने रचलेला कट केला उघड. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरमधून एक धक्कादायक आणि तितकीच थक्क करणारी बातमी समोर येते. इन्शुरन्स क्लेमची रक्कम लाटण्यासाठी स्वतःच्याच गाडीचा चोरीचा बनाव रचणाऱ्या एका टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चक्क मूळ फिर्यादीसह 3 आरोपींना बेड्या ठोकल्यात. मुकुंदनगर येथील अर्शद अय्यूब शेख याने त्याची स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेल्याची खोटी तक्रार पोलिसांना दिली होती. शहरात वाढत्या वाहन चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान गुप्त बातमीदारा मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी श्रीरामपूरमधून मैनुद्दीन शकील पठाण या संशयिताला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आलं. मूळ फिर्यादी अर्शद शेख यानेच इन्शुरन्सचे पैसे लाटण्यासाठी मैनुद्दीन पठाण आणि सलमान मेहबूब खान यांच्या मदतीने स्वतःची स्कॉर्पिओ चोरीला गेल्याचा कट रचला होता. आरोपी मैनुद्दीन शकील पठाण, अर्शद अय्यूब शेख, सलमान मेहबूब खान यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेला 5 लाख रुपयांचा छोटा हत्ती टेम्पो आणि 5 लाख रुपयांची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही दिवसातच हा विमा फसवणुकीचा कट उघडकीस आला असून पुढील तपासासाठी आरोपींना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज, नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.